बुल्ढाना में सांसद श्रीकांत शिंदे ने पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर तीखा हमला बोला। शिंदे ने सवाल उठाया कि मुख्यमंत्री रहते हुए ठाकरे किसानों की मदद क्यों नहीं कर पाए। उन्होंने कहा कि अब किसान उनके दौरे से मुंह मोड़ रहे हैं और साथ ही राज ठाकरे पर भी निशाना साधते हुए कहा कि वे नरेंद्र मोदी की तारीफ करने के बजाय अब नमो पर्यटन केंद्र तोड़ने की बात कर रहे हैं। सांसद श्रीकांत शिंदे ने बुल्ढाना में मीडिया से बातचीत करते हुए कहा कि हाल ही में हुई अतिवृष्टि के बाद महायुति सरकार ने किसानों के लिए 38,000 करोड़ रुपए का पैकेज घोषित किया। उन्होंने कहा कि जब हमारे कार्यकर्ता किसानों से मिलने गए तो वे उनकी मदद के लिए कुछ न कुछ लेकर गए, लेकिन उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे तब किसानों के लिए कुछ नहीं किया गया और अब वे दौरे पर निकल रहे हैं और चुनाव से पहले वादे कर रहे हैं, लेकिन जनता का भरोसा अब उन पर नहीं रहा। राज ठाकरे पर तंज कसते हुए शिंदे ने कहा कि वे नमो पर्यटन केंद्र तोड़ने की धमकी देते हैं, जबकि यह केंद्र पर्यटकों को जानकारी देने के लिए शुरू किया है। उन्होंने कहा कि नरेंद्र मोदी की सराहना करने के बजाय वे नकारात्मक राजनीति करते रहे हैं। मला वाटतं परवाचंच त्यांचं स्टेटमेंट आहे की लवकरात लवकर जी आहे कर्जमाफी जी आहे पूर्णपणे ही शेतकऱ्यांची करण्यात येईल। निवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असेल? भूमिका म्हणजे आता महायुतीमध्ये आपण लढणार आहे की स्वबळाचा काही नारा वगैरे आहे? महायुतीमध्ये सर्व नेते यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये आपण विधानसभेची निवडणूक लढलो, लोकसभेची निवडणूक लढलो, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। याच्यामध्ये देखील बहुतेक ठिकाणी जे आहे महायुतीमध्येच निवडणूक होईल, पण काही तुरळक ठिकाणी काही कार्यकर्त्यांची काही लोकल लेवलला काही समीकरणं असतील त्याच्यावरती जे आहे लोकल नेत्यांना जे आहे त्यांच्या लेवलला निर्णय घेण्याचा अधिकार देखील पक्षांनी तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत, पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ घेतील। नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा मनसेने दिलाय, राज ठाकरेंनी दिलाय। नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला। आता ह्यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही। आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम, तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम, किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले। उद्धव ठाकरे 4 दिवसाचे आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार। एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायथ्याशी नमो सुविधा केंद्र जे आहे लोकांना इन्फॉर्मेशनसाठी हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत। यांनी जे आहे नरेंद्र मोदीजींचं तोंड भरून कौतुक जे आहे काही वर्ष अगोदर केलं होतं। उद्धव ठाकरे हे 4 दिवसात लोकांना कोण खरं कोण खोटं कोण देणार आहे आणि खरंच कोण आपुलकीने लोकांची विचारपूस करण्यासाठी आलेलं आहे हे बरोबर माहिती आहे। महायुतीच्या सरकारने हा जो ओला दुष्काळ झाला त्याला 36,000चं पॅकेज जे आहे महायुतीच्या सरकारने दिलं। त्याच्यानंतर देखील अजून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की जे काही शेतकऱ्यांना द्यायचे ते शेतकऱ्यांना देण्याचं काम आम्ही करणारच आहोत। त्याचबरोबर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा NDRFचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम देखील आमच्याच महायुती सरकारने केलं। शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं की माझ्या हातात काही नाही। आज आमचे जेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा गेले बांधावरती तेव्हा देखील ते लोक काही ना काहीतरी घेऊन गेले, खाली हात गेले नाही। तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनलनीच दाखवलं आहे की शेतकऱ्यांची पाठ, शेतकरी पोचले नाही तिकडे, लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत। अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे, कारण की जेव्हा 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांचं सरकार होतं, तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली। तर शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी काय मदत होणार आहे ती महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होईल।